बातमी महत्वाची। ठाण्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे। एकमेव विरोधातील उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। वैयक्तिक कारणामुळे उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। गणेश थोरात या संदर्भातले आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात। गणेश, ठाण्यातली विधान परिषद निवडणूक ही बिनविरोध होणार आहे, नेमके काय अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच पाहायला गेले तर ठाण्यातील निवडणूक ही आता बिनविरोध होणार आहे। माजी विधान परिषदचे आमदार रवींद्र फाटक यांच्या समोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक त्यांनी आता या ठिकाणी फॉर्म भरला होता विधान परिषदेचा। मात्र अभिजित पवार यांनी आता वैयक्तिक कारणास्तव ही फॉर्म जो आहे तो माघारी घेण्यात आलेला आहे आणि आजचा शेवटचा दिवस होता फॉर्म मागे घेण्याचा। मात्र या संदर्भात आता पाहायला गेलं तर वैयक्तिक कारण देण्यात आलेलं आहे आणि वैयक्तिक कारणास्तव आता ही निवडणूक जी आहे ते आता पाहायला येणाऱ्या काळात आता बिनविरोध होणार आहे। त्यामुळे रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित मानला जातोय। पाहिलं शिवसेनेचे उमेदवार म्हणून रवींद्र फाटक यांनी दुसऱ्यांदा या ठिकाणी विधान परिषदेमध्ये आमदारकीसाठी विधान परिषदेच्या आमदारकीसाठी फॉर्म भरण्यात आला होता आणि त्याच्या मागे पाहिलं तर महायुतीची मोठी ताकद पाहायला मिळत होती आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर कुठेतरी गणित हे मोठं दिसून येत होतं। आणि मात्र या संदर्भात आता अधिकची माहिती समोर आली ती म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार यांनी नुकताच या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणी यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो माघार घेण्यात आलेला आहे। त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे आणि या ठिकाणी पाहिल्यानंतर कुठलीही बंडखोरी झाली नव्हती। मात्र एकच उमेदवार होता, ते म्हणजे पक्षाने दिलेला, तो म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अभिजित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। मात्र सद्यस्थिती पाहायला गेलं तर कोणीही या ठिकाणी फॉर्म जो आहे तो भरला नाही आहे। त्यामुळे आता पाहायला गेलं तर रवींद्र फाटक यांची आता बिनविरोध ही निवडणूक आता होण्याची शक्यता समोर आलेली आहे, वर्तवली जात आहे। पाहिलं तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आजचा शेवटचा दिवस होता, 3 वाजेपर्यंत ज्यांनी फॉर्म भरला होता विधान परिषद गणेश, याकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।